नमस्कार. मी तुमची होस्ट गोल्डी आणि आज मुलांच्या आवडीचा मसाला पाव आपण बनवतोय आपल्या घरात. गॅसवर पॅन ठेवलं आहे आणि मस्तपैकी पावाला आपण तूप लावूया. बटर लावायचं नाही. तुपाने पाव चांगले कुरकुरीत होतात. आता हे पाव भाजायला आपण पॅनवर टाकलेले आहेत आणि हा सगळा मसाला बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली सिमला मिरची, लाल तिखट, कोथिंबीर, त्यानंतर हे सगळं चीज, त्यानंतर आपण लसूण आणि आल्याची पावडर, हे शेव आणि आता आपण पावाला वरून पण तूप लावतो आहे मस्तपैकी. हे पाव चांगले खमंग भाजून झाले. बटरमध्ये टोमॅटो कांदा टाकला आहे, गॅस लावला आहे. आता कांदा जळू नये म्हणून थोडंसं तेल टाकलं, त्याच्यात छान परतून घेऊया. आता याच्यामध्ये आपण सिमला मिरची टाकतो आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण लाल टोमॅटो पण टाकतो आहे. आता हे सगळं मिक्स करायचं. यामध्ये साधं मीठ टाकायचं, चटपटीत पण होण्यासाठी काळं मीठ आणि पावभाजी मसाल्याचे 2 चमचे, त्यानंतर भाजलेले जिरेची पावडर, कोथिंबीर आणि हे सगळं छान अगदी असं एकत्र करून घ्या, मँगल करून घेऊया. लाल तिखट टाकलं त्याच्यात थोडी चव वाढवण्यासाठी आणि कांदा आणि लसूण मसाल्याची पावडर माझ्याकडे तयार होती, ती टाकली मी. आता आपण ह्या पावावर हा सगळा मसाला मस्त लावून घेतो आहे आणि पावाला फोल्ड करतो आहे. आता बघा, हा मसाला भरलेला पाव किती सुंदर दिसतो आहे. याच पावावर आपण आता उरलेला हा थोडासा मसाला टाकूया. त्यावर थोडंसं चीज टाकलं, त्यावर थोडी शेव पण, कोथिंबीरही टाकली आणि आता वरती आपण शेव टाकतो आहे. आपला हा मसाला पाव तयार झाला. तुम्हाला ही मसाला पावची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा आणि एन्जॉय करा. तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट करा आणि पाव एन्जॉय करा.